हाय हॅलो नमस्कार या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आज ना आपण मस्त अशी सश्याची टोपडी बनवणार आहोत, म्हणजे सश्याचं टोपडं। आता हे टोपडं मी जे बनवणार आहे ना, तर त्याच्यासाठी मी इथं असा कपडा घेतलेला आहे। तर अशा लांब इंचचा तुम्हाला जेवढ्या साईजचा पाहिजे तेवढ्या साईजचा कपडा घ्यायचा। मी अगोदर तुम्हाला मोजून वगैरे दाखवते, पण त्या अगोदर मी अस्तर वगैरे त्याला जॉईंट करून घेतले। आता ही पैठणी साडीच्या ब्लाऊज पीसमधला कपडा होता थोडासा उरलेला, तर तोच घेतलाय मी, त्याला अस्तर जोड जॉईंट करून घेतले। आणि हे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे। पण त्याच्या अगोदर काय करायचं, आपल्याला ह्याला ना दोन्ही पण साईडनी फोल्ड करून घ्यायचे, अस्तरच्या बाजूने फोल्ड करून ह्याला टिप मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने। आणि तुम्ही नाही तर इथं मी 3 महिन्याच्या बाळाचं टोपडं बनवलेलं होतं। आता तुम्हाला जर इथं 6 महिन्याच्या बनवायचं असेल तर थोडंसं जास्त घ्या, किंवा तुम्ही बाळाच्या डायरेक्ट मापही डोक्याचं घेतलं तरीही चालेल। पण काय होतं, आता शक्यतो लहान बाळाची मापं वगैरे आपण काही जास्त घेत बसत नाही, अंदाजच शिवत असतो। तसं माझं इथं अंदाजच शिवणं इथं चाललेलं होतं। तर बघा अशा पद्धतीने मी आता ठेवून घेतलंय। पण लांबी कपड्याची 12 इंच घेतलेली आहे आणि रुंदी कपड्याची मी इथं 7 ते 8 इंच घेतलेली आहे। तर चला आता अशा पद्धतीने घ्यायची, एकावर एक ती ठेवायचे आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची। आता दोन्ही पण साईडने आपण कडाला फोल्ड करून घेतलेले आहे, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे उलट्या साईडनी आणि 2 टिपा मारून घ्यायच्यात अशा व्यवस्थित। आणि नंतर काय करायचं, आपल्याला हे उलटून घ्यायचे। तर बघा हे अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे, अशा पद्धतीने उलटून घ्यायचे। आणि आपल्याला इथं ना थोडेसे काठ लावायचे। आता इथं पैठणीचे काठ होते, पण ते अगोदर आपण हे अस्तरला जॉईंट करून घेऊया। तर बघा आता मी इथं अस्तरला जॉईंट करून घेते, आपल्याला जेवढे लागतील तेवढेच घ्यायचे, पण इथं मी थोडे जास्तच घेतले होते, पण तरीसुद्धा मी नंतर इथं मी थोडे कट करून घेणार आहे। तर अगोदर आपण इथं टिप मारून घेऊया अशा पद्धतीने। तर आता मी टिप मारून घेतली आणि ह्याला उलटून घेतलं। आता व्यवस्थित उलटून वगैरे घेतलं आणि परत आपण ह्याला थोडीशी दाब टिप देऊन घेऊया। अगोदर उलट्या बाजूनी मी अस्तर जॉईंट केलं, नंतर सुईचं करून घेतलं आणि असं दाब टिप मारून घेते अशा पद्धतीने। आणि अशा काठ वगैरे असतील ना तर दिसायला ही छान दिसते ही टोपी। आणि अशा पद्धतीने बघा आता इथं काय करायचं, आपल्याला आतमध्ये टाकायचे। आता इतकं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, इथं जास्त झालता कपडा तर मग मी काय केलं, त्याला थोडंसं कट करून घेतलं। पण अगोदर टोपडं उलटून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने जॉईंट करायचे ते। तर मी अगोदर आता टोपडं ती जे काठ होते ना ते कट करून घेतले आणि त्याला अजून एका बाजूने फोल्ड केलं। थोडेच काठ बसत होते कारण खूप लहान बाळाचं टोपडं होतं हे। तर बघा अशा पद्धतीने तर आता ह्याला काय करायचं, अगोदर जॉईंट करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। त्याला जॉईंट करून घ्यायचे एक लेवलमध्ये आणि डबल टिप देऊन घ्यायची। आणि त्यानंतर आपल्याला खाली 2 आपण पदर सोडलेले आहेत ना ते टोपड्याचे समोरचे, त्या पदराला सुद्धा जोडून घ्यायचं आहे अगोदर। आता आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि जे आपण पॉईंटला जोडलं होतं ना तिथून आपल्याला सुरुवात करायची बघा सुईचं करून। आता आपण वरतून तर जोडले, पण पॉईंटला जोडलं होतं, सुरुवात करायची आणि अशा पद्धतीने एक साईडनी सुई बाहेर काढायची, हे दुसऱ्या साईडनी पण तसंच करायचं आहे। तसेच सेम पद्धत करायची, एका बाजूनी सुई करायचे आणि अशी दुसऱ्या बाजूनी सुई घालायची, परत बाहेर काढून घ्यायची अशा पद्धतीने बघा। सिंपल आहे, सोपी पद्धत आहे। आणि ही आपली टोपी लगेच वरचं पूर्ण तयार झालेलं आहे। या टोपीचं 2 ससे पण निघतात, म्हणजे इकडून 2 कान, म्हणजे याला सस्याचं टोपडं पण असं म्हणतात कुणी किंवा टोपी पण म्हणतात। आता कोणतं टोपी कुठं टोपडं असं बोलतात, तर आमच्या इकडे याला टोपडं म्हणतात। तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं, फिनिशिंग देण्यासाठी काय करायचं, दोन्ही पण साईडनी ना असं थोडे टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। मी आता इथं टिप मारून घेते। आणि आपल्याला खालीसुद्धा आता जे मार्जिंग आपण सोडलेलं आहे ना तर तिथंसुद्धा आपल्याला मान आपली म्हणजे बाळाची छोटी असते मान, तर आता इथं काय करायचं, आपल्याला थोडंसं प्लेटा देऊन घ्यायच्या, जेणेकरून बसतं ते व्यवस्थित, घातल्याच्यानंतर डोक्यामध्ये छान बसतं। तर अशा पद्धतीने इथं प्लेटा देऊन दोन्ही पण साईडनी समोरासमोर तोंड देऊन छोट्या छोट्या प्लेटा द्यायच्या आणि टिप मारून घ्यायची। आणि आता आपल्याला इथं बांधण्यासाठी त्याला नॉट बनवायचे आहे, बंद बनवायचे आहेत। तर इथं मी बघा अशा पद्धतीने 2 कपडा घेतला पैठणी साडीतल्या ब्लाऊज पीसचाच होता, तर हे सुद्धा मी इथं व्यवस्थित जॉईंट वगैरे करून घेतले आणि मध्य काढला। तर तिथून मध्ये मी जोडला होता ना, काढला होता, तिथूनच आपण हे मध्ये काढायचं आहे। तर बघा आता जिथं आपण चुन्या दिल्या होत्या तिथून मी जोडलं, पण अगोदर मी टिप मारून घेते। आता हे खालच्या साईडनी
जोडलं आहे मी अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला उलटवून करून घ्यायचं आहे. जी नॉटचं उलटी बाजू असते ना त्या कपड्याची ती आपल्याला खालतून ठेवायची आणि सुईच्या बाजूवर सुईचं टोपडं ठेवायचं आहे. उलटंच आहे माझं टोपडं हे, पण सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. फोल्ड करायचं आहे. तर बघा, आणि फोल्ड करून सुईच्या बाजूलाही फोल्डिंग गेली पाहिजे आणि त्याच्यावरती दाबटीप आली पाहिजे. म्हणजे नॉटही म्हणजे आपलं बंदही तयार होतं 2 बांधायचे आणि 2 बंदही तयार होतात आणि खाली आपल्याला फिनिशिंगसुद्धा द्यायला सोपं जातं. तर बघा अशा पद्धतीने मी हे टिप मारून घेतले. आता हे दोन्ही पण सश्याचे टोपडे तयार झालेलं आहे आपलं. तर बघा दोन्ही पण बंद व्यवस्थित बसलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे कोणं काढून घ्यायचे जेणेकरून बाळाला घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतात. आणि पैठणीच्या काटामुळं, पैठणीच्या ब्लाऊज पिसामुळं खूप जास्त छान असा लुक आलेला आहे. पण इथं थोडंसं वाटलं अजून ही द्यावं टिप, कारण बाळाची मान खूप छोटी असेल तर मग असं टिप द्यायची किंवा व्यवस्थित बसतं, मानेमध्ये लूज वगैरे होत नाही. तर बघा अशा पद्धतीने आणि छान असं हे सश्याचं टोपडं तयार झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला टोपडे सांगणार आहे. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये शिवून दाखवणार पण आहे. कारण अशा पद्धतीचं जर तुम्ही शिवलं आणि शिवून जरी ते विकलं तरीसुद्धा ते सुद्धा एक छान असा बिझनेस होईल. किंवा तुम्ही अशा छोट्याशा आता कस्टमरचे बाळ वगैरे असतात तर त्यांना हे असे शिवून जरी दिले तरी चालते. कारण कसं शिवायला आपण टेलर म्हटल्याच्या नंतर सांगतातच नवीन लोक. आता पहिले लोक हे असे शिवून घालायचे बाळाला, आत्ता काही जास्त घालत नाहीत, आता रेडीमेड सगळं मिळतं आहे. पण तरीसुद्धा बनवलं तर हाताने तर खूप छान वाटतं. तर चला, व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओला शेअर पण करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.